20 आहेत का? 25. काळजाची हाक असते आई, निशब्द जाग असते आई, अंतरीचा गूढ असते आई, ईश्वराचे रूप असते आई. आई जुनी नवी कशी असली तरी, आई जुनी नवी कशी असली तरी, ममतेची ऊब असते आई, मांगल्याचे स्वरूप असते आई. आपल्या कुटुंबासाठी वरदान असते आई, वरदान असते आई, वरदान असते आई. नमस्कार, मी शेख अल्फिया. आजच्या या वक्तृत्व स्पर्धेत विषय मांडत आहे आधुनिक आई कुटुंबासाठी वरदान होती, वरदान आहे आणि वरदानच राहणार. अहो, शब्दही निशब्द व्हावे अशी माझी तुझी आणि माझ्या संपूर्ण जगाची ती म्हणजे आई. म्हणूनच म्हणतात आई तुझ्या पुढे ही माझी रथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला, जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला. अगदी खरं आहे, माती आणि माता फरक असतो फक्त विनाटीचा. माता जन्म देते, परंतु मृत्यूनंतर तिच्या कुशीत आपला देह ठेवतो ती म्हणजे माती. प्रारंभ तिच्यापासून आणि अंतही तिच्यातून. अशा या परमेश्वराच्या उपासरूपी असलेल्या मातेला माझे कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. अहो, विषयात मांडणारी अशी कशी असते हो आई. अहो, विषयात मांडणारी अशी कशी असते हो आई. आईला विषयात मांडू शकत नाही. आई मनात जशी जाते ठेवून काही, जीवाचं जीवालाच कळावं असं जाते देऊनी काही, असं जाते देऊनी काही. अहो, जी मुलातच करिअरच्या 28-30 नंतरच आई होण्यास स्वीकारते, जी नोकरी करण्यासाठी 9 महिन्यापर्यंत साड्या सेपरेट जगातील सेपरेट ड्युटीवर जाते, ती आधुनिक आई. जी एकाच वेळी घराचं कर्ज, नोकरी, सासर, माहेर आणि होणारं बाळ यातील तारेवरची कसरत लिहिल्या करते, ती आधुनिक आई. जी पाण्याच्या बाळाला झोके घालता घालता मोबाईलवरून ऑफिसच्या प्रेझेंटेशनची गाईडलाईन देते, ती आधुनिक आई. साठ पुस्तके वाचते, पण मेकअप कसं बनवायचं हे मात्र रुचिरातून वाचते. नाही जमलं तर मावस सासूबाईंना फोनही करते व ते जाणूनच घेते, ती आधुनिक आई. अहो, जी जीन्स टॉपमध्ये कम्फर्टेबल, पण साडी मात्र प्रचंड अवघडते, तरी किमान 20 दिवसांच्या साड्या बाळगते, 20 दिवसांच्या साड्या बाळगते. म्हणूनच मला म्हणायचं वाटतं, आई म्हणजे देव पृथ्वीवरचा, आई म्हणजे साठासुखाचा, आई म्हणजे मायेची ओढ, आई म्हणजे मैत्रीण गोड, आई म्हणजे मैत्रीण गोड. मित्रांनो, आधुनिक युगातील आईने मात्र स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःला इतकं सिद्ध केलेले आहे की आज असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यामध्ये स्त्री नाही, म्हणजेच आई नाही, चूल आणि मूल यातच रडणारी ती मागची आई होती. परंतु आधुनिक युगातील आईने मात्र वेगळ्या क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती कार्य करू लागली. याची जाणीव आपल्या सर्वांनाच आहे. म्हणूनच म्हणतात आधुनिक युगातील आई जगास पुढे नेई, जगास पुढे नेई. अहो, इंग्लंडमध्ये ज्या लोकशाहीचा जन्म झाला, परंतु मी तरी म्हणते की त्याच लोकशाहीचा खरा जन्म हा भारतामध्ये झाला. कारण आधुनिकतेमध्ये पुढे असलेला हा देश मात्र स्त्रियांच्या व्यक्ती स्वातंत्र्य देण्यासाठी त्यांनी खूप वेळ घालविला. परंतु आज आपण पाहतो की आपल्या देशाचे सर्वोच्च देशाच्या राष्ट्रपती कंटिन्यू तू सुचतं. देशाच्या राष्ट्रपतीच्या अनेक महिला होऊन गेलेल्या आहेत आणि हा मान केवळ भारतीय स्त्रीला पहिल्यांदा मिळाला याचा मला सांगताना खूप अभिमान वाटतो. कारण आधुनिक युगातील ती पण आपली आईच आहे. आधुनिक युगातील आईने आज असे एकही क्षेत्र ठेवलेले नाही ज्यामध्ये त्या आईचा सहभाग नाही.